पावसाने दडी मारल्यामुळे शहरातील पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे। शहराजवळील जलसाठे देखील तहानलेलेच असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। अपवाद वगळता बहुतांश प्रकल्पाची पाणी पातळी झोत्याखाली आहे। त्यामुळे पुढील काळात जोरदार पाऊस पडण्याची गरज असल्याचं बोललं जातंय। शहरात पावसाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसून कुठे पडतो तर कुठे पाठ फिरवतो। अशा पावसामुळे खरीपाच्या पिकांची अवस्था सुद्धा दयनीय झाली आहे। पावसाचा जोर शहरातून सुरुवातीपासूनच कमी राहिल्याने नदी नाल्यांना पाणी आलं नाही, त्यामुळे जलसाठ्यांमध्ये सुद्धा मोठी भर पडली नाही। शहराची आतापर्यंतची परिस्थिती पाहिल्यास दरवर्षी हर्सुल येथील तलाव सर्वप्रथम ओसंडून वाहतो। त्याचे पाणी खाम नदीतून इतर प्रकल्पात येते, परंतु येथील तलावात जेमतेम पाणी साठा आहे। प्रकल्पाची पाणी पातळी झोत्याखालीचे, तलावात देखील पाणीसाठा जमा झाला नाही। इतर जलसाठ्यांमध्ये अशीच परिस्थिती अन्य ठिकाणी आहे। निम्मा पावसाळा होत आला तरी पावसाचा जोर वाढत नसल्याने जलसाठ्यांबरोबरच खरीपाच्या पिकांची अवस्था बघता शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत।